नमस्कार माय टू फॅमिली. तर मुंबईमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर म्हाडाची घरे मिळणार आहेत. म्हणजेच मुंबईत लॉटरी विना घरे मिळणार आहेत म्हाडाची. तर लोकेशन्स काय असणार आहेत ते पाहूया आपण. तर मुंबईमध्ये म्हाडाची जी लॉटरी विना घरे म्हणजेच प्रथम प्राधान्य योजनेत घरे येणार आहेत. तर 99 घरांची निश्चिती झालेली आहे आणि याच्यामध्ये तुंगा पवई येथे सर्वाधिक म्हणजेच साधारणतः 35 घरांचा समावेश आहे. तर 22 घरे ही अँटॉप हिलमधील असणार आहेत. तर म्हाडाच्या मुंबई मंडळाने रिक्त असलेली म्हणजेच लॉटरीत विकली न गेलेली जी घरं आहेत ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील घरे महागडी असल्याकारणाने रिक्त राहत आहेत. तर अत्यल्प आणि अल्प गटातील घरे इतर कारणांनी रिक्त राहत असून या गटातील रिक्त घरांची संख्या ही तुरळक आहे. 2 वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत केला जातो. सोडतीशिवाय सोडतीच्या अटी शर्ती शिथिल करून सोडत काढली जाते. त्यानुसार मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच रिक्त घरांसाठी प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि या निर्णयानुसार मुंबईत वा देशात कुठेही हक्काचे घर, सरकारी योजनेतील घर असले तरीही सोडतीशिवाय प्रथम अर्ज करून अनामत रक्कम भरून घर खरेदी करता येणार आहे. त्यासाठी केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड इतकीच कागदपत्रे लागणार असून सामाजिक आरक्षणातील घर असल्यास जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुंबईतच म्हाडाचे घर सोडतीशिवाय खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र यातील बहुतांश घरे ही मध्यम आणि उच्च गटातील असल्याने त्यांची किंमत 1 कोटी रुपयाहून अधिक असण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या निर्णयानुसार मुंबई मंडळाने प्रथम प्राधान्य योजनेच्या जाहिरातीसह अर्ज विक्री स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत 99 घरे निश्चित करण्यात आली असून यात आणखी काही घरांची वाढ होऊन ही संख्या 115 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर या घरांच्या विक्री किमतीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सोडतीशिवाय मुंबईत म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असलेल्यांना आणखी दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर लोकेशन्स पाहूया, कुठे किती घरे. तर शिंपोली कांदिवली या ठिकाणी 7 घरे आहेत. चारकोप कांदिवली या ठिकाणी एकच घर आहे. चारकोप कांदिवली या ठिकाणी 1 घर, म्हणजे 2 वेळा 1-1 घर दिले म्हणजे कॅटेगरी वेगवेगळे असतील. EWS, LIG, MIG, HIG अशा. अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी 22, तुंगा पवई या ठिकाणी 35, PMJP मानखुर्द या ठिकाणी 1, मालवणी मलाड या ठिकाणी 1, त्यानंतर गायकवाड नगर मालवणी मलाड या ठिकाणी 1, MC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी 2, कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी 1, अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी 8, भायखळा बेलासिस रोड या ठिकाणी 2, तर भायखळा या ठिकाणी 4, तसेच ताडदेव या ठिकाणी 4, लोअर परळ या ठिकाणी 3, हेरिटेज अपार्टमेंट सायन या ठिकाणी 2, JVPD अंधेरी या ठिकाणी 2 आणि JVPD स्कीम जुहू या ठिकाणी 2. तर अशा ह्या सदनिका आतापर्यंत काढण्यात आलेल्या आहेत. तर याच्या ज्या किमती जे आहे निश्चित करण्याचं काम सुरू आहे आणि किमतीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती ही लॉटरी आल्यासच कळेल. तर सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.